नेक्स्ट पॉईंट आपला कोणता आहे? स्ट्रक्चर ऑफ अँथर. पहा पण काय म्हणलं, बिफोर अँथोसिस म्हणजे काय? अँथोसिस म्हणजे काय? ओपनिंग ऑफ फ्लोरल बल्ब आफ्टर मॅच्युरेशन ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम, याला आपण काय म्हणतो? अँथोसिस म्हणतो. बरोबर. मग बिफोर अँथोसिस म्हणजे काय? तर हे फ्लोरल बल्ब मध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम मॅच्युअर होण्याच्या अगोदर ठीक आहे. तर अँथर मध्ये टेट्रास्पोरेंजिएट आहे. ठिका 1, ठिका 2, ठिका 3 आणि ठिका 4. बरोबर. म्हणजे किती ठिका? 4 ठिका. तर पोरचा किती? 4. तर आपण पाहूया हे जे याला झूम करून पाहिलं त्याला काय म्हणलं? एपिडर्मिस. या एपिडर्मिस मध्ये काय आहेत? हायपोडर्मल सेल्स आहेत. आणि या हायपोडर्मल सेल मध्ये काही हायपोडर्मल सेल्स बस झाल्या, फुटल्या आणि त्यांचं रूपांतर झालं कशामध्ये? पोलन सॅक आणि आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोरॅन्जियम. बाकीचे उरलेले जे काही हायपोडर्मल सेल्स आहेत त्यांच्यावर त्यांचं डेव्हलपमेंट झालं, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, त्यांचं डिफरन्सिएशन झालं आणि काय बनलं रे? आर्चिस्पोरियल सेल. आणि आर्चिस्पोरियल सेल मध्ये काय बनलं? पेरिक्लिनियल डिव्हिजन. आणि मग त्या ठिकाणी तयार झाले प्रायमरी स्पोरोजिनियस सेल आणि प्रायमरी पॅरायटल सेल. पण या प्रायमरी स्पोरोजिनियस सेल मध्ये काय झालं रे? मायटॉसिस झाली आणि त्यांचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये? त्यांचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये? स्पोरोजिनियस टिश्यू मध्ये. आणि या स्पोरोजिनियस टिश्यूचं पुढे कन्व्हर्जन होतं कशामध्ये? फोरेन ग्रेन मदर सेल मध्ये. आणि जे काही प्रायमरी पॅरायटल सेल्स आहेत त्यांना काय केलं? त्या वॉल तयार केल्या. कोणत्या? एंडोथेशियम, मिडल लेअर आणि टेपिटम. यावरून आपण काय कन्क्लुजन काढतो की ऑल वॉल्स ऑफ अँथर डेव्हलप फ्रॉम पॅरायटल सेल एस्केप एपिडर्मिस. एपिडर्मिस सोडता बाकीच्या जेवढ्या काही वॉल्स आहेत अँथरच्या, एंडोथेशियम असेल, मिडल लेअर असेल, टेपिटम असेल, ते कशापासून बनणार आहे रे? तर प्रायमरी पॅरायटल सेल पासून. ओके.